व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. कराड दक्षिण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून जय बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी आयोजित बजरंगबली चषक 2024 हे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. टेनिस बॉल क्रिकेटची एक नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनल नंबर 2 तुम्ही पाहताय. जे बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बहादूरशाह स्पोर्ट्स मनव असा सामना आहे. टॉस इथे जिंकलाय. जय बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. सलामीची जोडी तुम्ही पाहता विकास आणि त्याच्या जोडीला प्रसाद. स्ट्राईकला आहे विकास, नॉन स्ट्राईकला प्रसाद आणि गोलंदाजी मार्क करतोय पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी बंटी करमलकर, विजय करमलकर उर्फ बंटी. टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामांकित खेळाडू, एक ऑलराऊंडर, सुपर डुपर ऑलराऊंडर खेळाडू बुलिंगसाठी आलाय. बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आहे, व्हाईटिश मिड ऑफ आहे. ऑन साइडला तुम्ही पाहताय मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या आतमध्ये पहिला बॉल खेळण्यासाठी तयार. विकाससाठी हा पहिला बॉल. पहिलाच बॉल गती काढली होती या बॉल वरती, फिंगर्स रोल झाले होते परंतु जास्त बाहेर टाकलाय. त्यामुळे अंपायर सिग्नल येते व्हाईट बॉल. पंचदत्ता महेर यांचा सिग्नल इशारा व्हाईट बॉलनं संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात एक अतिरिक्त स्वरूपानं संघाची सुरुवात झालेली आहे, प्रारंभ झालाय धावसंख्येचा. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन कट करायचा होता परंतु बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूटला हा बॉल सुद्धा पडल्यानंतर थोडसा आतमध्ये आलाय. एक लेंथ बॉलचा वापर केला बंटी करमलकरनं आणि इथे आणखीन एक बॉलची सांगता झाली निर्धाव स्वरूपामध्ये. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा अगदी लेंथ बॉलचा वापर केला. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. चांगली गोलंदाजी बंटी करमलकर यांच्या माध्यमातून. सातत्यानं डॉट बॉलचा इथे मारा केला जातो. फक्त 3 धावा आल्यात स्कोर बोर्डवरती. चांगलीच गोलंदाजी, ओव्हर पिच अप्रतिम गोलंदाजी बंटी करमलकर यांची. शेवटचा बॉल पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल बॅटची आतली कडा घेतली, ऑन साइडला फक्त दिशा दिली आणि सिंगल मात्र कंप्लीट झाले. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. एक चेंडू बाकी आहे, माफ करा. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर, अंपायर सिग्नल व्हाईट. यावेळेस चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि बॉल झाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय विकासच्या बॅट मधून एक विकास करणारा या ओव्हरचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद कव्हर ड्राईव्ह आणि बॉल चाल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तर पाहिलं तर रोख रक्कम 15,000 वाकरशी ट्रॉफी आणि हे पारितोषिक आम्हाला माननीय श्री दिनकर शेवाळे शेठ जे आधारस्तंभ आहेत त्यांच्याकडून मात्र हे पारितोषिक सौजन्य झालेलं आहे, पुरस्कृत झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 वाकरशी ट्रॉफी प्रोप्रायटर माननीय प्रशांत आत्माराम चोरमारे साहेब जे प्रशांत सी फूडचे मालक आहेत त्यांच्याकडून हे पुरस्कृत झाले, त्यांचा आभार. तृतीय क्रमांक 7,000 शरद चोरमारे साहेब फौजी आणि सचिन इलेक्ट्रॉनिक्स सचिन होत आणि प्रमोद दत्तात्रय चोरमारे यांच्याकडून पुरस्कृत झालेले आहेत, त्यांचा आभार. यावेळेस एक चांगला फटका आलाय आणि चांगला फटका येत असताना 2 धावा ते वसूल केलेले आहेत. 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत. आतापर्यंत 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 11 धावा. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग साठी तेजसचा पहिल्या बॉलवरती 2. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करायचा होता परंतु प्रयत्न फसलाय. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. बीट करून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल तेजसचा अगदी निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी. फक्त 11 धावा. पुन्हा एकदा बॅटला टॅप केला बॉल बॅकफुटला जाऊन टॅपिंग फटका. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने दीपक लोहार आहे. त्याने बॉल अडवलाय तोपर्यंत एकच धाव मिळते फलंदाज प्रसादला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्ड रन आहेत 12. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातला. आता स्ट्राईकला आहे विकास. एक चौकाराच्या सहाय्याने तो खेळतो वैयक्तिक 4 आकड्यावरती आणि संघाची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 12. चला घाई करा थोडासा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. पुन्हा एकदा बॉल खाली राहिला विकाससाठी हा पडल्यानंतर आणि सरळ गेला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलीच गोलंदाजी तेजसने केलेली आहे. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3च धावा खर्च केलेत. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु जास्त बाहेर टाकलाय तर त्यामुळे पंच दत्ता मेहर यांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. शशी मेहर माफ करा. खूप चांगली पंचांची भूमिका. शशी मेहर दत्ता मेहर ही बंधूंची जोडी आज ऑफिशियली पंच म्हणून कामगिरी पाहत असताना ओहो सुपला इथे सुपला मारायचा होता परंतु फटका हुकला आणि बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी. शेवटचा बॉल शिल्लक. आय थिंक 5 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकाखेरीज. यावेळेस पहा बॅटची कडा घेतली त्यानंतर मात्र थर्डमॅनला बॉल अडवला जाईल. सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 60च्या सरासरीनं धावा आल्या 14 विदाउट लॉस. धावा आणि जे सर्व ट्रॉफीज आहेत सर्व चषक आम्हाला सौजन्य या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेले आहेत. कैलासवासी सुशील पांडुरंग चोरमारे लाला यांच्या स्मरणार्थ माननीय अनिल पांडुरंग चोरमारे साहेब यांच्याकडून सर्वच्या सर्व ट्रॉफीज या स्पर्धेला त्याने पुरस्कृत केलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. साहिल आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. खराब लाईन खराब टप्पा साहिलचा आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 15. त्यानंतर मालिकावीर साठी जे कूलर ठेवण्यात आलेलं आहे ते कूलर आम्हाला माननीय शंकर जाधव साहेब यांच्याकडून पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यावेळेस पास सुपला सक्सेस करून दाखवलाय.
बॉल चालला डीप दरम्यानला क्षेत्ररक्षक चेस करतोय परंतु थांबणार नाही या बॉल आणि बॉल सीमारेषा पलीकडे आता मात्र सक्सेस झालाय सक्सेस दाखवलाय बॉल चालला सेकंड ओव्हर पासून हा प्रयत्न करतोय या सुकला फटक्याचा सुकला शॉटचा सक्सेस करून या प्रयत्नाला आता यश आलं चला डीप एका बॅट मधून चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोर म्हणून 19 चला गेम थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण 4:35 झालेले आहेत सूर्य लवकर असताना जातो लक्षात ठेवा पावणेसाला इथे अंधार होईल लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाने टीमची धावसंख्या आता स्कोर मोड होते आहे 20 या षटकातले फक्त एकच बॉल संपलाय साहिल गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंगला आता फलंदाज आहे विकास या ब्रिस्पा बॅकवर्डला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न झेलची संधी आहे झेल सोडला जातोय कॅचेस विन द मॅचेस अगदी सोपा असेल तोही विकासला सोडलाय कारण त्याच्याच बॅट मधून धावा येत आहेत ही प्राइस विकेट होती मनव टीम साठी झेल सोडला त्यानंतर 2 धावा इथे वसूल केल्यात विकासनं आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 22 पुन्हा एकदा पूलचा फटका आता मात्र नाहीये नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय 1 रन कंप्लीट केली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज आता विकास आता काम केलं मनव टीमनं झकास आणि फलंदाज बाद चांगली स्ट्रोक कुठल्याही पोझिशनला लावता 2 धावा घेण्याच्या तयारीमध्ये विकास पहिला धक्का इथे लागला जातोय जे बजरंगबली स्पोर्ट्स सोमारवाडी या टीमला रनआउटच्या रूपाने विकास बाद आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आला प्रमोद अखेर 23 रन्स वरती पहिली विकेट गमावलेली आहे सुरमारवाडी या टीमनं अजूनही 3 बॉलचा या खेळ शिल्लक आहे या डाबातला बॅकवर्डला जाऊन पूल केलाय कॅप शॉट आहे आणि काउ कॉर्नरला क्लिअर करून चाललाय प्रमोदच्या बॅट मधून येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 27 धावा बॅकवर्डला जाऊन पूल केलाय कॅप शॉट आहे आणि काउ कॉर्नरला क्लिअर करून चाललाय प्रमोद सोरमारेसाठी मात्र 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रदीप सोरमारे यांच्याकडून हा चौकार ठोकल्यामुळे प्रदीप सोरमारे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आणखीन एक बॅकफुटला जाऊन पूल केला परंतु बॉल हवेत आखाने मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हा पकडला जाईल झेलच्या रूपानं प्रमोद सोरमारे बाद धक्का क्रमांक दुसरा जे बजरंगबली स्पोर्ट्स सोरमारवाडी या टीमला लागलाय 2 गडी बाद आणखीन एक धावसंख्या 27 शेवटचा बॉल शिल्लक आहे लवकर हा पकडला जाईल नवीन फलंदाजात आलाय नवीन शेवटचा बॉल खेळण्यासाठी 27 वर तर 2 विकेटचं नुकसान शेवटचा बॉल साहिल यांचा हो इथे फलंदाज बाद क्लीन बॉल त्रिफोलाची नवीन शून्यावरती बाद अशा पद्धतीनं पहिला डाव संपला 3 गडी बाद
27 धावा आणि 28 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जय बजरंगबली स्पोर्ट्स चोरमारवाडी या टीमनं. चला चोरमारवाडी टीम, आपण लवकरात लवकर मैदानामध्ये फिल्डिंग साठी जा, कारण अजूनही 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकाला पात्र ठरण्यासाठी जी मॅच खेळवली जाईल ती 2 षटकांची खेळवली जाईल, याची दोन्ही टीमनं नोंद घ्या. तिसऱ्या क्रमांकासाठी जी मॅच खेळवली जाईल ती मात्र एकाच ओव्हरची खेळली जाईल, लक्षात घ्या. सुपर ओव्हर, आपल्याकडे वेळ नाही महाराज, कारण फायनलिस्ट जे संघ आहेत त्यांना नुकसान होईल. चला चोरमारवाडी टीम, आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या, कारण आता 4 वाजून 41 मिनिटं झालेली आहेत. 4:45 वाजलेले आहेत आणि सूर्य या मोसमला मात्र 5:40 ला सूर्य अस्ताला जातो आणि ते अंधकार निर्माण होतो, त्यामुळे घाई करा प्लीज. ऐकायला का? त्याने 18 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल ती म्हणजे श्री बहादूरशाह स्पोर्ट मनोर या संघाला. आणि प्रथम षटक विकास, इथे मात्र पहिला चेंडू क्रॅकिंग कव्हर केला आहे आणि इथे मात्र बॉलने गाठले सीमारेषा, बॉल गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी इथे पहिल्या चेंडूवरती चौकार बंटीच्या बॅट मधून. ते मात्र पहिला चेंडू क्रॅकिंग कव्हर केला आहे आणि इथे मात्र बॉलने गाठले सर या ओव्हर मध्ये विकासने बंटी कर्माकर यांची जर विकेट घेतली तर प्रकाश चोरमारे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे विकास चोरमारे यांच्यासाठी. जर या ओव्हर मध्ये बंटी कर्माकर यांची विकेट घेतली तर मात्र प्रकाश चोरमारे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक विकास या गोलंदाजासाठी आलेलं आहे. आज मात्र बक्षिसांचा वर्षा होताना पाहायला मिळेल आणि इथे मात्र काय घडतंय पाहायला लागेल. इथे मात्र चांगलं पुनरागमन केलं विकास याने. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र बंटीसाठी पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहे, त्याचं नाव काय? अक्षय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय. इथे मात्र बक्षिसांचा वर्षाव होताना दिसतोय. विकासने जर या ओव्हर मध्ये बंटी कर्माकरला विकेट घेतली तर मात्र 501 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रकाश चोरमारे पप्पू यांच्याकडून. विकासाचा पुढचा चेंडू बंटीसाठी आणि इथे काय घडतंय पाहावं लागेल. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. इथं मात्र अतिशय क्षेत्ररक्षण आणि इथं काय घडतंय पाहावं लागेल. इथं मात्र रनआउटची संधी होती, मात्र
क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलं. विकासाचा पुढचा ते चेंडू क्षेत्ररक्षक होता प्रमोद बंटीसाठी. बाळू याच्याकडून अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि ते मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत. प्रमोद यांनी पुढचा चेंडू विकाससाठी, विकास घेऊन निघालाय बंटीसाठी. इथे काय करतोय पाव, इथे मात्र टॅप केलाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे पण ती धाव नाही. चांगली गोलंदाजी विकासच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, त्याच्यानंतर मात्र विकासने कमबॅक केलं आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 6 धावा झाले धाव फलकावरती. या चेंडूवरती एखादा जर मोठा फटका आला तर मात्र मनोर टीम मॅच मध्ये येऊ शकते आणि जर का हा चेंडू डॉट आला किंवा या चेंडूवरती जर का विकेट आली तर मात्र चोरमाराडी संघ या सामन्यामध्ये परत येऊ शकते आणि हा शेवटची संधी असेल विकाससाठी. बंटी करमाळकरला आउट करण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. विकासाचा पुढचा चेंडू बंटीसाठी आणि इथे मात्र नो चेंडू टाकलाय आणि इथे मात्र 4 धावा आलेत. 1+4 एकूण 5 धावा या चेंडूवरती मात्र आले. पारितोषिक आहे. विकासने चुकी केली आणि चुकीला माफी नाही. मात्र चेंडू टाकलाय आणि इथे मात्र बंटीने, इथे मात्र एक खराब चेंडूने पूर्ण मॅचची सूत्र बदलून टाकली. इथे मात्र फ्री हिट असेल या चेंडूवरती. आता मात्र विकासला ती विकेट ती घेता येणार नाहीये कारण फ्री हिटचा चेंडू असेल आणि इथे बंटी मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू टाकलाय विकासाने. काय फटका खेळलाय बंटी यांनी आणि बॉलला दुखावून दिलं सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी धाव फलक 17 या धावसंख्येवर विकासाने काय फटका खेळलाय. चांगली फलंदाजी बंटीच्या माध्यमातून 17 धावा म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि फक्त 11 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल ती म्हणजे मनव या संघाला. बारा चेंडू आणि आता 11 धावांची गरज असेल. मनव या संघाला जिंकण्यासाठी अतिशय महागडे षटक विकासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं. अतिशय महागडे षटक 17 धावा अक्षरशः त्यांनी या षटकामध्ये दिल्या. दुसरा षटक घेऊन आलाय प्रवीण अक्षयसाठी आणि इथे मात्र पुन्हा एकदा खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहे पर्यंत 1 धाव पूर्ण केले. इथे मात्र कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला बंटी करमाळकर यांची विकेट घ्यावी लागेल आणि आता येणारे 11 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल. जर का शेवटच्या चेंडूवरती षटकार आला नसता तर समीकरण वेगळं असलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. आणि इथे पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र बंटीची खेळी आले संपुष्टात आणि जे मी म्हटलं होतं तेच झालं आणि बंटीला मात्र माघारी परतावं लागलं आणि आता मात्र मॅच मध्ये रोमांचकता नक्की निर्माण होईल यात काही मात्र शंका नाही. बगावच्या दिशेने जाताना दिसते बंटी करमाळकर म्हणजे आता समीकरण राहिले 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आले संपुष्टात 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जर का त्या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार नसता आला तर आता मात्र समीकरण वेगळं असलं असतं. आता मात्र नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये बंटीची जागा घेण्यासाठी. प्रवीण निघालाय. प्रवीणने कमबॅक करून दिले चोरमाराडी टीमला, परंतु बघूया आता काय घडतंय ते. इथे मात्र खेळून काढला तिथे क्षेत्ररक्षक अजित चोरमारे जर का आज वरचा झेल झाला असता तर मात्र आज मात्र खेळून काढला
जर का हा झेल झाला असता तर आज मात्र वरती मात्र हा झेल पूर्ण कराड तालुक्यामध्ये मात्र कराड तालुक्यामध्ये या झेलची मात्र चर्चा झाली असती, नक्कीच झाली असती. त्याच्यात तीळ मात्र शंका नाही, कारण तेवढे एफर्टच तेवढे मोठे होते. पाणी पाणी हे जा लाडू जा लाडू जा. जाकी या सर आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. प्रवीणने कमबॅक नक्की करून दिलंय. बघूया काय होतंय. सामना कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, परंतु 9 चेंडू 9 धाव्यांची गरज असेल. 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. इथे मात्र काय घडतंय पाहावं लागेल. प्रवीण निघालाय अक्षयसाठी. हा चेंडू महत्वपूर्ण असेल, हे षटकच महत्वपूर्ण असेल. ओ प्रवीणने पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. 8 चेंडू 9 धाव्यांची गरज. निघालाय अक्षय. सामना एकदा एका मनोज टीम कडून जिंकताना पाहायला भेटतो, तर एकदा मात्र चोर मारवाडी संघाकडून जिंकताना पाहायला भेटतो. हे दोन्ही चेंडू जर का निर्धाव आले तर मात्र नक्कीच सामना दोन्ही बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असेल. स्ट्राईक वरती अक्षय. अक्षय वरती सगळ्यांच्या नजरा असतील, तर अक्षय ही एक चांगला बॅटर आहे. आणि मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रवीण काय गोलंदाजी केली जाते प्रवीणच्या माध्यमातून. आतापर्यंत थांबवून ठेवलं. जर शेवटच्या चेंडूवरती तो जर षटकार नसता आला तर आता मात्र चित्र वेगळं असलं असतं. 7 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असली असती, परंतु जर तरला महत्व नाही. 7 चेंडू 9 धाव्यांची गरज. या चेंडूवरती सगळ्यांच्या नजरा. हा चेंडू जर का निर्धाव आला तर मात्र लढत रोमांचक स्थितीत. हो पुन्हा एकदा डॉट बॉल. वा प्रवीणसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. काय गोलंदाजी केली प्रवीणने. पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून दिले प्रवीणने. फक्त 2 धावा दिलेत या षटकामध्ये आणि एक महत्वपूर्ण विकेट मिळवले, ती म्हणजे बंटी करमाळकरची. आणि आता 6 चेंडू 9 धावांची गरज असेल आणि आता कोणाच्या हातात दिवा दिली जाते या 9 धावा रोखण्यासाठी ते पाहावं लागेल. या 9 धावा कोण रोखतोय असा गोलंदाज ते पाहावं लागेल. आणि गोलंदाजीसाठी असं वाटतंय की कुमारच येतोय. 6 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. सामन्यात तर प्रवीणने आपल्या बाजूने झुकवून दिलाय, परंतु काय होतंय ते आता येणारे 6 चेंडू दाखवून देतील. चला मॅचला स्टार्ट करून द्या. चला आपल्याकडे अजून 2 सामने खेळवायचे आहेत. एक 5व्या बक्षिसासाठी आणि एक फायनल. आपल्याला फायनल 3 ओव्हरचा खेळवायचा आहे. मॅचला होते सुरुवात. 6 चेंडू 9 धावा. स्ट्राईक वरती नवीन स्टार कुमार निघालाय. बॉल. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती कुमारने इरादे स्पष्ट करून दिले. पहिल्या चेंडूवरती त्रिपालीचित केलं. 3 ओव्हरचा खेळवायचा आहे. 5 चेंडू 9 धावा. चेंडू 9 धावा. मात्र काय घडतंय आता पाहावं लागेल. पहिलाच चेंडू कुमार याचा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू रिप्ले मध्ये इथे आम्ही बघतोय स्क्रीनवरती आणि इथे जल्लोष साजरा केलाय कुमार यांनी. मात्र अजूनही सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे मात्र सांगता येत नाही, कारण येणारे 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. येणारे 5 चेंडू 9 धाव्यांची गरज. कुमार निघालाय नवीन बॅटर मैदानामध्ये आणि इथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे विकास आणि इथे सरळ साधा सिंपल झेल पकडला गेलाय विकास याने आणि इथे कोणतीही चुकी केलेली नाही विकास याने आणि कुमारने सलग 2री विकेट. आता कुमार मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि जर का
कुमारने आणि हॅट्रिक त्याची- घेऊन गेलाय. क्षेत्ररक्षक आहे विकास. ते सरळ साधा सिंपल शेल पकडला गेलाय. विकास आणि जर याने काही ते कुमारने हॅट्रिक पूर्ण केली तर प्रदीप चोरमारे यांच्याकडून 501 रुपये आणि विक्रम चोरमारे यांच्याकडून 501 रुपये असे एकूण 1000 रुपयाचं बक्षीस कुमारवरती लागलेलं आहे. आता मात्र हॅट्रिक वर चौंबरटावर आहे कुमार. 1000 रुपयाचं बक्षीस. आणि इथे काय घडलंय? इथे मात्र पंचांकडे अपील. आणि इथे मात्र काय घडतंय? इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात पास झालाय. भले कुमारला हॅट्रिक नाहीये पण 1000 मात्र रुपयाचं बक्षीस. कुमार 1000 रुपयाचं बक्षीस. रुपेश चोरमारे यांनी हॅट्रिक पूर्ण केले आणि त्याच्यासाठी प्रदीप चोरमारे यांच्याकडून 501 रुपये जमा झालेले आहेत. आणि आता 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असेल. 3 चेंडू 9 धावा. चा चेंडू कुमार याचा. आणि इथे मात्र खेळून काढला की आपला चेंडू आहे. काय करते? आणि इथे मात्र चेंडू अडवला गेलाय. चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केलेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण प्रसादच्या माध्यमातून 2 धावा महत्वपूर्ण 2 धावा अडवलेत. महत्वपूर्ण 2 धावा होत्या या स्पर्धेसाठी त्या अडवल्या गेलेत प्रसादच्या माध्यमातून. काय एफर्ट दाखवलं प्रसाद याने. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. 2 चेंडू 7 धावा. हा चेंडू असेल महत्वपूर्ण. आणि इथे आलाय गॉट चेंडू. आणि आता मात्र सामना पूर्णपणे जय बजरंगबली स्पोर्ट्स मारवाडीच्या बाजूने. 1 चेंडू 7 धावा. आणि इथे मात्र 501 रुपये कुमार चोरमारे यांच्या अकाउंट मध्ये जमा झालेले आहेत प्रदीप चोरमारे यांच्याकडून. आणि इथे कंपल्सरी सामना चेस आहे. फक्त हा चेंडू वाईट किंवा नो बॉल नाही पाहिजे. हा चेंडू 6 जरी आला तरी कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या सामन्यावरती चेंडूवरती जरी षटकार मारला तरी हा एका धावेने सामना चोरमारवाडी जिंकू शकते. आणि तेच इथं घडलंय. आणि इथं मात्र कुमारने आपले इरादे स्पष्ट केले. 9 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत. 9 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत.